नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. बाबासाहेबांच्या नावाखाली मतं मागायची, बाबासाहेबांचं मत घ्यायचं, पण बाबासाहेबांचा पुतळा नकोय असंच म्हणावं लागेल. म्हणून आता यांना जाग आणण्यासाठी आम्ही जी रणनीती आखलेली आहे की इथं घंटानाद चालू आम्ही करणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा नवी मुंबईत बसवण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव बाळासाहेब मिरजे यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांना 23वे स्मरणपत्र दिलं आहे. यावेळी बाळासाहेब मिरजे यांच्या समवेत चंदू शालिक पाटील, दत्तात्रय निंबाळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. अनेक वेळा सदर विषयाबाबत पत्रव्यवहार करूनही अद्यापही कोणतीच ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे झोपेचं सोंग घेतलेल्या नवी मुंबई महापालिका प्रशासनाला जाग आणण्याकरिता पुन्हा एकदा हे 23वे स्मरणपत्र देण्यात आले आहे. महानगरपालिका जेव्हापासून अस्तित्वात इथं आलेली आहे आणि नियोजित शहर आहे नवी मुंबई आपलं, तर या शहरामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा नसावा ही अत्यंत खेदजनक गोष्ट आहे. अनेक वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा नवी मुंबईमध्ये बसावा असं अनेक नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेशी पत्रव्यवहार केले, आंदोलन केले, मोर्चे काढले, उपोषण केलं, तरीसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा अद्यापपर्यंत इथं बसवला गेला नाही. आणि ह्यासाठी आम्ही आत्ता 23वे निवेदन दिलेलं आहे आयुक्तांना. मी अनेक वर्षापासून याचा पाठपुरावा करत आहे. आमच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष माननीय महेश करे साहेब यांनीसुद्धा गेल्या 15 दिवसापूर्वी आयुक्तांना पत्र दिलं, भेटले, सांगितलं, पण त्याच्यावरती काही केलं नाही. आणि काल मी खरे साहेबांशी बोललो तर साहेब म्हटले तुम्ही पण एक त्यांना निवेदन द्या, आणि मी आज 23वे स्मरणपत्र त्यांना दिलेलं आहे. विशेष म्हणजे आजवर झालेल्या महासभेत सत्ताधारी पक्षातील कोणत्याही लोकप्रतिनिधींनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा बसवण्याबाबत कोणताही प्रश्न उपस्थित केलेला नाही. त्यामुळे बाबासाहेबांच्या नावावर मते मागणाऱ्या या सत्ताधाऱ्यांना बाबासाहेबांचा पुतळा नको का, असा थेट सवाल बाळासाहेब मिरजे यांनी करत नवी मुंबईतील प्रत्येक सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या कार्यालयासमोर घंटानाद करण्याचा इशाराही यावेळी दिला आहे. याच्या पाठीमागं कुणाचं षडयंत्र तर नसेल या बाबासाहेबांचा पुतळा नवी मुंबईमध्ये होऊ नये म्हणून. आत्ता महासभा अस्तित्वात आली, प्रशासन काळ संपल्याच्या नंतर, त्याच्यानंतर 4 ते 5 माझ्या मताने महासभा झाल्या असतील. त्या महासभेमध्ये कुठल्याही लोकप्रतिनिधींनी किंवा सभागृह नेते असतील, महापौर असतील, यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा विषय घेतला नाही. ही अत्यंत वाईट गोष्ट आहे, दुर्दैवी गोष्ट आहे. बाबासाहेबांच्या नावाखाली मतं मागायची, बाबासाहेबांचं मत घ्यायचं, पण बाबासाहेबांचा पुतळा नकोय असंच म्हणावं लागेल. म्हणून आता यांना जाग आणण्यासाठी आम्ही जी रणनीती आखलेली आहे की इथं घंटानाद चालू आम्ही करणार आहे. 15 दिवसानंतर प्रत्येक ऑफिसच्या समोर एक घंटी घेऊन जाणार आणि तिथं त्यांच्यासमोर तो घंटानाद करणार आहे की तुम्हाला जाग आली पाहिजे. येत्या 15 दिवसात नवी मुंबई महापालिका प्रशासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्याबाबतची प्रक्रिया सुरू न केल्यास महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा यावेळी बाळासाहेब मिरजे यांनी महापालिका आयुक्तांना दिला आहे. पुतळ्यासाठी संघर्ष करावा लागतो ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. आमचं असं म्हणणे आहे की जर नियोजित शहर आहे, अनेक जागा आहेत आपल्याकडं, मग महानगरपालिकेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यासाठी जागा का भेटत नाही? तर ह्यासाठी यांच्या जाग येण्यासाठी आणि यांना सगळ्या गोष्टींची माहीत पडण्यासाठी आज आम्ही 23वे स्मरणपत्र दिलेलं आहे. जर येणाऱ्या 15 दिवसाच्या आत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यासाठी प्रक्रिया महानगरपालिकेने जर सुरुवात केली नाही तर सर्व पक्षीय लोकांशी एक बैठक बोलावून, काही संघटनांशी बैठक बोलावून आम्ही इथे महानगरपालिकेच्या विरोधात एक मोठं असं आंदोलन आणि मोर्चा करणार आहे. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.